नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात वृषभ राशीतून गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर 2025मध्ये गुरु कर्क राशीत जाऊन 3 महिने संक्रमण करेल. त्यानंतर पुन्हा वक्री होऊन मिथुन राशीत येईल. 2025मध्ये गुरुचे 3 राशीत संक्रमण होणार आहे. गुरु वक्री होऊन पुन्हा त्याच राशीत संक्रमण करेल. 14 मे 2025 पर्यंत गुरु वृषभ राशीत असेल. नंतर तो मिथुन राशीत संक्रमण करेल. तब्बल 12 वर्षांनी गुरु आणि चंद्राचा संयोग मिथुन राशीत होणार आहे. 12 वर्षांनी या राशीत गज केसरी योग तयार होईल. ऑक्टोबर महिन्यात गुरु कर्क राशीत जाईल आणि पुन्हा मिथुन राशीत वक्री होईल. तब्बल 12 वर्षानंतर मिथुन राशीमध्ये गुरुच्या संक्रमणामुळे गज केसरी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे करिअर, नोकरीमध्ये मोठे बदल होतील. या योगामुळे मिथुनसह 5 राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरु संक्रमणाचा प्रभाव राहील. 2025ला मिथुन राशीमध्ये गज केसरी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गुरु जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा गज केसरी योग तयार होतो. गुरु आणि चंद्र कुंडलीत 4थ्या, 7व्या किंवा 10व्या भागात असतो तेव्हा देखील गज केसरी योग तयार होतो. मे 2025 नंतर मिथुन राशीत गुरु चंद्राचा संयोग तयार होईल. त्यामुळे मिथुन, कन्या, तुळसह 5 राशींना धनलाभ होणार आहे. 28 मे 2025 मिथुन राशीत गुरु आणि चंद्राचा संयोग होणार आहे. यानंतर मिथुन राशीसाठी उत्तम काळ सुरू होईल. आर्थिक कार्यात अधिक रुची वाढेल. बौद्धिक क्षमता आणि कार्यक्षमतेचा तुम्हाला अधिक फायदा होईल. आर्थिक बाबतीत सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगतीच्या शोधात असाल तर यश नक्की मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. बोलण्याच्या शैलीमुळे कामे सोपी होतील. गज केसरी योगामुळे नवीन वर्षात कन्या राशीला देखील फायदा होणार आहे. तुमच्या आनंदात वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. परदेशात जाण्यासाठी किंवा नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना यश मिळेल. तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. गज केसरी योगामुळे वाहन सुखाचा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात अधिक आनंदी असाल. इच्छुकांचे लग्न जमेल. तूळ राशीत नव्या गुरु घरात गुरु चंद्र संयोगामुळे गज केसरी योग तयार होईल. यावेळी तुमच्या सकारात्मक भावना वाढतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वैवाहिक जीवन अधिक आनंदी असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वडिलोपार्जित व्यवसायात काम करणाऱ्यांना मोठ्या नफ्याची संधी मिळेल. धनु राशीपासून 7व्या भावात गुरु चंद्र युती तयार होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखकर आणि आनंददायी असेल. कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वडिलांकडून विशेष लाभ मिळतील. सासरच्या लोकांकडून देखील लाभ होऊ शकतो. तुमच्या घरात शुभ प्रसंग घडतील. इच्छुकांची विवाह जमण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती कराल. कुंभ राशीसाठी गुरुचंद्राचे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. साडेसाती शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच आर्थिक लाभ होणार आहे. संतती सुख प्राप्त होईल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला भरमसाठ लाभ होतील. धार्मिक कार्यात आणि आध्यात्मिक गोष्टीत तुम्ही सहभागी व्हाल. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.